ते आहे सोलकढी बनवलेली आहे, कारण आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे सोलकढी आहे. त्याच्यानंतर शेंगा आणि कोलंबीची गोवन स्टाईलमधली करी आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता मी तयार होऊन निघालेली आहे फिश मार्केटमध्ये, कारण बरेच दिवस झाले मच्छी आणलेली नाही. गावाला मी खूप मच्छी खाल्ली, परंतु आता 4-5 दिवस झाले अजिबात काहीच फिश खाल्लेलं नाही आहे. चिकन खाणं झालेलं आहे. सो आज विचार केलेला आहे की चला मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि बघते काय फिश मिळतं ते. आणि आज एखादी फिशची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे. सो आता निघते लवकर, कारण हर्षित पण दुपारी येईल. आता तो शाळेत गेलेला आहे आणि मिस्टर पण ऑफिसला निघून गेलेले आहेत. सो आता पटकन जाते फिश मार्केटमधून, फिश आणते आणि त्याच्यानंतर काहीतरी बनवायला घेते, जे मी आज तुमच्यावर नक्की शेअर करते. तर आता फिश वगैरे घेऊन घरी आलेली आहे आणि फिश घेतलेला आहे साफ करायला, कारण फिश साफ झाल्यानंतरच मग फ्रेश व्हायला जाणार आहे. सो आता आल्या आल्या लावलेली आहे मशीन. थोडंसं डाऊन फील होतं आहे, कदाचित क्लायमेटमुळे असेल, कारण काल रात्री मस्त असा पाऊस पडला आहे आणि आत्ता इतका गारवा आहे ना हवेमध्ये सुद्धा, खूप छान वाटतं आहे. आणि किचनच्या खिडकीमधनं मस्त अशी गार हवा येते. सो तो पण फील एक वेगळा येतो, जसा पावसात येतो ना, जसा पाऊस खूप पडल्यानंतर आपल्याला नंतर गारवा जाणवतो, तसाच अगदी फील येतो आहे आता. सो आता मी दाखवते तुम्हाला की मी काय काय फिश बाजारातून आणलेलं आहे. मी जेव्हा फिश मार्केटमध्ये गेली सो तेव्हा मी विचार केला की शूट करेन, परंतु फिश मार्केटमध्ये एवढी गर्दी होती की माहीत नाही, कदाचित आज लोकांनी ठरवलेलं आहे की आज फिशच खायचं आहे, त्यामुळे कदाचित बाजारात गर्दी होती वाटतं. तर त्याच्यामुळे मी तिथे काहीच नाही शूट केलं आणि आता तुम्हाला दाखवते की मी काय काय फिश आणलेलं आहे. फिशमध्ये मी आता कोलंबी साफ करून घेतली आहे आणि ती साफ करून डब्यात भरून ठेवली. तर ही आहे कोलंबी, ज्याला मी हळद आणि मीठ लावलं आहे. इथे बोंबील पण साफ केले आणि त्याच्याशिवाय इथे आणलेलं आहे मी पापलेट. तर मी पापलेट पण आणलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जे फिश आहे ते सर्व साफ करायचं आहे. कोलंबी आणि बोंबील हे सर्व साफ झालेलं आहे. तर आता हे सर्व साफ करून घेते, म्हणजे पापलेटच साफ करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते कोलंबीची एक रेसिपी जी गोवन स्टाईलमध्ये बनवली जाते. गोवन स्टाईलमध्ये प्रॉन्सची एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर आता माझं फिश वगैरे साफ करून झालं आहे आणि त्याच्यानंतर आता म्हटलं आंघोळीला जाऊया, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मला फिश मार्केटमधून आल्यानंतर मी पहिले फिश साफ केल्याशिवाय आंघोळीला किंवा इतर कामं नाही करत. आधी फिश साफ करते आणि त्यानंतर बाकीचे कामं. परंतु आता उन्हातनं आल्यामुळे थोडीशी तहान लागली. हे तुम्हाला माहिती आहे का काय आहे ते? हे आहे कैरीचं पन्हं. मी जसं त्या दिवशी हर्षितचे युनिफॉर्म आणण्यासाठी गेलेली होती, तर तिथे त्या ताई, मला आता त्यांचं आडनाव नाही लक्षात येत आहे, परंतु त्यांनी मला त्यांचं आडनावसुद्धा सांगितलेलं. सो त्यांच्याकडनं मी हे कैरीचं पन्हं घेतलेलं आणि हे आता लास्ट कैरीचं पन्हं आहे, कारण हर्षितने ते सगळं कैरीचं जे पन्हं होतं ते सर्व पिऊन टाकले. सो हे लास्ट ग्लास आहे हा. सो आता तो मी पिते, कारण खूप छान, मला तर आवडतं कैरीचं पन्हं. ॲज वेल ॲज हे गरमी चालू झाली, कैरीचं पन्हं, कोकम सरबत, ह्या सर्व गोष्टी मला आवडतात आणि ऑलमोस्ट ह्या सगळ्या गोष्टी मी कोकणातनं घेऊन येते, कारण आत्ता येतानासुद्धा मी कोकम सरबत घेऊन आलेली आहे. आस्वादचं कोकम सरबत, म्हणजे तसं तिथे राजचं पण मिळतं, ओमकारचं पण मिळतं, परंतु ह्या सर्वांमध्ये मला आस्वादचं कोकम सरबत आहे ना ते फार आवडतं. त्याची टेस्ट थोडीशी वेगळी आहे, म्हणजे त्याच्यात तेवढाच आंबटपणा आणि गोडूसपणा आहे. तुम्हाला अजिबात साखर नाही, फक्त पाणी त्याच्यामध्ये मिक्स करावं लागतं. साखर ऑलरेडी त्याच्यामध्ये असते, त्यामुळे साखर एक्स्ट्राची ॲड करावी लागत नाही. तर आज मी किंवा उद्या विचार करते आहे की त्या काकींकडनं पुन्हा एकदा कैरीचं पन्हं घेऊन येईन, परंतु त्यांनी मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगते. जर तुम्ही तिकडे गेलात आणि जर कैरीचं पन्हं जर तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं तर ते 1 लिटरच्या बॉटलमध्ये तुम्हाला पाव लिटर अजून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करावं लागेल, कारण ते खूप घट्ट आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खरंच ती गोष्ट खरी आहे, कारण मी जी 1 लिटरची बॉटल घेतली त्याच्यामधलं हे शेवटचा ग्लास मी आज पिते. तर मला ह्याच्यामध्ये घट्टपणा जाणवला म्हणून मी ह्याच्यात पाणीसुद्धा घालून घेतले. तर आता हे सर्व पिते आणि त्याच्यानंतर फ्रेश होते आणि त्यानंतर तुमच्याबरोबर आजची कोकणातली नाही तर गोवन स्टाईलमधली जी प्रॉन्सची करी आहे त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो चला तर मग प्रथम आधी हे संपवू. तर आता मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे आणि आता मी बनवायला घेते आहे गोवन पद्धतीमधली प्रॉन्सची करी. सो त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर ते मिक्सरला वाटून घेते आणि त्यानंतर फोडणी घालण्याची पद्धत काय आहे
ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये अजून काय ॲड करणार आहे प्रॉन्स बरोबर तर ते सुद्धा दाखवते। चला तर मग आधी तुम्हाला दाखवते साहित्य। तर साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते। इथे लागणार आहे खोबरं। सो ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहे त्या मी इथे मिक्सरमध्ये घालते म्हणजे वाटायला पण बरं पडेल। तर हे घेतलेलं आहे मी ओलं खोबरं, थोडंसं ओलं खोबरं ठेवते कारण उद्या भाजीला वगैरे कशाला तरी मिळेल। इथे हे प्रॉन्स आहे ते साफ करून घेतलेत आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे मॅरिनेशन करण्यासाठी। त्यानंतर इथे घेतलेले आहेत धणे, इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही घेतलेली आहे 4 ते 5 तिरफळं घेतलेली आहेत। हे आहे आमटाण जे त्या दिवशी मी गोव्याच्या म्हापसा मार्केटमधनं घेतलेलं ते आहे। त्यानंतर हे आहेत कांद्याचे तुकडे, एक छोटा कांदा मी याच्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालणार आहे आणि या आहेत त्या मिरच्या, परंतु आज मी थोड्याशा मिरच्या आहेत ना त्या बेडगी मिरच्या पण घेतलेल्या आहेत कारण रंगासाठी, आणि आमच्याकडे लाल रंगामध्ये मच्छीची आमटी आवडते। आणि ह्या आहेत त्या मिरच्या ज्या मी त्या दिवशी गोव्याच्या म्हापसा मार्केटमधनं घेतलेल्या आहेत। सो त्यासुद्धा मी याच्यात भिजत घातलेल्या आहेत। तर त्या आणि ह्या बेडगी मिरच्या मी ज्या पाण्यात भिजत घातलेल्या ह्या सर्व मी ते एकत्र वाटणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मिक्स करणार आहे पाणी। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आणि आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आहेत। तर आता हे सर्व जे वाटण आहे ते मी वाटून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती बारीक वाटलेलं आहे ते। हे अशा पद्धतीत रंग पण बघा कसा आलेला आहे तो ह्याचा। आणि ह्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की कोलंबी बरोबर अजून एक गोष्ट मी याच्यात घालणार आहे आणि ती म्हणजे ह्या आहेत शेवग्याच्या शेंगा। मी 2 शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि त्याच मी आता ह्याच्यात वापरणार आहे। खूप वेगळी आणि छान टेस्ट लागते। जर समजा तुम्हाला ज्या दिवशी व्हेज दिवस आहे सो त्या दिवशी जर तुम्हाला जर हा पदार्थ बनवायचा असेल म्हणजे ही चव घ्यायची असेल तर त्या ठिकाणी फक्त कोलंबी न वापरता फक्त शेवग्याच्या शेंगा वापरून सुद्धा तुम्ही ह्या वाटणामध्ये ही आमटी बनवू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया, म्हणजे फोडणी कशी द्यायची त्याला सुरुवात करूया आता आपण। तर ह्या कढईमध्ये मी सर्वप्रथम घालणार आहे ते आहे तेल। तर एवढं मी तेल घालून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं वाटण घालणार आहे आधी। हे थोडंसं वाटण मी आधी तेलात घालून घेणार आहे आणि हे अशा पद्धतीत थोडंसं असं मिक्स करून घेणार आहे तेलामध्येच आणि त्यानंतर मी थोडं पाणी घालणार आहे। एवढं मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये। त्यानंतर जेवढी कोलंबी आहे कारण इथे मी ही कोलंबी पाव किलोच घेतलेली आहे तर ही पूर्ण कोलंबी मी याच्यात घालते। हे जे कालवण मी बनवते आहे ना ते सकाळ संध्याकाळचं बनवते त्याच्यामुळे मी एवढी कोलंबी घेतलेली आहे कारण फक्त 3घच जण आम्ही जेवणारे आहोत घरात। तर त्याच्यासाठी मी इथे पाव किलो कोलंबी घेतलेली आहे आणि आता गॅसचा फ्लेम जो आहे तो वाढवते कारण आता ही जी कोलंबी आहे कारण ही कोलंबी छोटी आहे, खूप मोठी नाही आहे। एक 10 मिनिटात प्रॉन्स शिजतील कारण हे प्रॉन्स आहेत ते खूपच छोटे आहेत त्याच्यामुळे खूप काही वेळ नाही लागणार। फक्त एवढंच की त्या वाटणामध्ये ते प्रॉन्स बुडाले पाहिजेत। तर तुम्ही इथे बघू शकता की आता व्यवस्थित हे उकळतंय। एक 10 मिनिटं झाली आहेत आणि प्रॉन्सची जी साईज आहे ती अजून छोटी झाली आहे। तर आता हे आपले व्यवस्थित प्रॉन्स शिजलेले आहेत। तर आता मी याच्यात जे वाटण आहे ते घालते कारण जर तुम्ही आधी वाटण घातलं तर होतं काय की ते प्रॉन्स व्यवस्थित शिजत नाहीत। आपल्याला जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ करायची आहे त्या हिशोबाने करून घ्या तुम्ही कारण आम्ही आता एवढे जण आहोत त्याच्यामुळे ही लागणारच आहे एवढी। नारळ पण मी इथे एक छोटा नारळ घेतलेला होता। फ्लेम वाढवते आणि आता हे जे वाटण उरलं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते। या वाटणात थोडंसं पाणी घालते आणि त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घेते। याच्यातलं मसाला सगळा याच्यात जाईल आणि आता व्यवस्थित ही घट्ट झाली आहे करी।
स्मेल पण खूप छान येतोय। आणि जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मला तुम्हाला ॲड करायचं असेल करा, कारण मी ह्याच्यामध्ये ॲड करते। या आहे शेवग्याच्या शेंगा। ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या मी मीठ घालून आधी यांचे तुकडे केले, त्यानंतर पाण्यात घातले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून या व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। तर आता त्या पण मी ह्याच्यामध्ये मिक्स करते। मला माहित नाही की तुमच्यापैकी किती जणांनी गोवन पद्धतीतली जी प्रॉन्स करी आहे ती, म्हणजे तुम्ही गोव्याला गेलात तर प्रत्येक फिशची जी थाळी तुम्ही मागवता, म्हणजे तुम्ही माणके मागवा किंवा कोणती पण गोवन स्टाईलमधली जी फिश करी असते त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉन्सची करीज दिली जाते। आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल कलर असा असतो। त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती असते हिरवी मिरची। तर आपण याच्यात घालणार आहोत एक हिरवी मिरची। हिरवी मिरची ते लोक दोन असे त्याला म्हणजे मिरचीला असे मधून असं कट देतात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालतात। त्याची एक जी टेस्ट असते ना ती थोडीशी वेगळी असते। तर आता ही जी प्रॉन्सची करी आहे ना ती आता मी थोडा वेळ उकळायला ठेवणार आहे आणि ह्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, कारण ऑलरेडी शेवग्याच्या शेंगा आणि प्रॉन्सला सुद्धा मीठ लावलेलं आहे। तर ते मीठ जे आहे ते आपल्या करीमध्ये उतरणारच आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी ह्याच्यानंतर मीठ घालणार। तर आता ही जी गोवन प्रॉन्स करी आहे ती आपली शिजलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी अगदी जरासंच मीठ घालते। तुम्ही आधी चाखून बघा, जर वाटलं तरच मीठ घाला, पण माझ्यामध्ये तरी मीठ ह्याला थोडंफार लागतंच, कारण खोबरं आहे, ओलं खोबरं असल्यामुळे ह्याला मीठ लागतंच थोडंसं। तर ही आपली तयार झालेली आहे गोवन पद्धतीतली प्रॉन्स करी आणि ज्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे शेवग्याच्या शेंगा। चला तर मग आता ह्याच्यानंतर मी कुकर लावते, पापलेट फ्राय करायला घेते आणि त्यानंतर जेवायला बस। तुम्हाला दाखवते आता माझं जेवण काय काय आहे ते मी ताटात वाढून घेतलेलं आहे। ते इथे आहे सोलकढी बनवलेली आहे, कारण आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे सोलकढी आहे। त्याच्यानंतर शेंगा आणि कोलंबीची गोवन स्टाईलमधली करी आहे। इथे आहे पापलेट फ्राय, त्यानंतर इथे प्रॉन्स पण मी फ्राय केले आहे आणि ते विथ शेल आहेत। इथे हे बघा, जे प्रॉन्सचं शेवटचं जे असतं शेल तर ते मी काढलेलं नाही आहे, वरचा जो भाग आहे तो मी काढलेला आहे अशा पद्धतीत। त्याच्यानंतर इथे आहे चपाती आणि भात। तर हे आहे लंच। तर आता मी हे सर्व जेवून घेते, कारण हर्षित अजून यायला बराच उशीर आहे। तर आता मी थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलेली, म्हणजे दुपारनंतर मी काही व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की मी थोडा वेळ झोपलेली औषध घेऊन, परंतु आता माझा घसा एवढा दुखतोय ना म्हणजे काय कळत नाही आहे। तसं तर मी थंड आता 2 दिवस झाले तर काही खाल्लं नव्हतं, 2 दिवसापूर्वी थंड खाल्लेलं। काल मात्र पावसात थोडंसं भिजणं झालं, कदाचित त्याचा त्रास झाला असेल की नाही माहिती नाही। आवाज असा मध्येच जातोय मध्येच येतोय, काय आवाजाचं तर पूर्ण वाट लागलेली आहे। सो त्याच्यामुळे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलेली आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरकडनं जाऊन आली। तर डॉक्टरांनी सांगितलं की हे व्हायरल आहे, सध्या सगळीकडेच प्रॉब्लेम चालू आहे, त्याला आता तुम्ही काहीच करू शकत नाही। डॉक्टरांनी काही औषधं दिले। तुम्हाला जसं मी सकाळीच म्हटलं ना की सकाळी मला स्वतःलाच असं आपल्याला कधी कधी असं होतं ना की आपल्याला बरं नाही आहे, त्याच्यामुळे ते आतून आपल्याला फील होतं। तर तसंच मला होतं आहे फील, काय कळत नाही आहे। डॉक्टरने आता औषध दिलेच, बघूया आता लवकर जेवते। आणि आत्ता मी आल्यानंतर लावलेली आहे खिचडी, कारण आज जसं फिश आहे, परंतु आता मी फिश नाही खाणार आहे। आता मी मसाला खिचडी लावलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी तिखट घातलेलं आहे, कारण कदाचित ऑइली किंवा तिखट खाल्ल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे भरपूर साऱ्या भाज्या घालून मी मसाला खिचडीसारखी खिचडी बनवलेली आहे साधीशी। सो येस, मला जास्त बोलायला पण होत नाही आहे, खूप त्रास होतो आहे बोलताना सुद्धा, परंतु आजचा व्लॉग पण एंड करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण जसं मी नेहमी म्हणते की नवीन दिवस नवीन काहीतरी घेऊन येत असतो। सो उद्या माहीत नाही काय होणार आहे। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक